1,25,00,000 रुपयाची योजना गावासाठी मंजूर झाली होती. 10 लाखाचेही काम झालेले नाही. पाईपलाईन ही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. झाला 2-3 महिना इतका भयंकर उन्हाळा असताना गावाला आज पिण्यासाठी पाणी नाहीये. नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. तरी शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता सांगू इच्छितो, जर आमच्या मागण्या 4 वाजेपर्यंत जर मान्य झाल्या नाही तर आमच्या येथील सर्व माता भगिनी, गावकरी, लहान मुलं सर्व आलेले तरी आम्ही 4 वाजेच्या नंतर इथे या जातेगावच्या धरणात सर्व जलसमाधी घेणार आहोत. हा आमचा या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गावकऱ्याच्या वतीने इशारा आहे. निकृष्ट दर्जाच्या पाईपलाईन ज्या अधिकाऱ्यांनी केली त्यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. म्हणजे आमच्या गावामध्ये 1,25,00,000 निधी मंजूर झालेला असताना देखील आज गावात पिण्याचे पाणी असेल, सांडपाणी असेल, असे कुठलेच पाणी या ठिकाणी उपलब्ध नाही. आम्ही या ठिकाणी या जलजीवन योजनेत जो भ्रष्टाचार झालेला आहे यामध्ये सहभागी असलेले कॉन्ट्रॅक्टर, इंजिनियर आणि जे काही बाकीचे स्थानिक लोक यामध्ये इन्व्हॉल्व असतील, या लोकांचा ताबडतोब मुसक्या शासनाने या ठिकाणी आवळून आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा. कारण माझा जन्म झाला तेव्हापासून आमच्या गावामध्ये हंड्यावर पाणी आणण्याची प्रथा मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून बघतोय. आणि त्यानंतर आता ही जी पाईपलाईन झाली आहे, या पाईपलाईनीमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे जे मागच्या 30-40 वर्षापासून चालू होतं तेच अजून. जर ही योजना जर सफल झाली नाही तर आम्हाला परत 40-50 वर्ष अशाच या त्रासाला सामोरं जावं लागेल. म्हणून आमची सर्व गावकऱ्याची या ठिकाणी विनंती आहे की आपण तात्काळ या लोकांना जाब विचारून या कामाची चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा. यासाठी आम्ही सर्व वाघोळा गावकरी या ठिकाणी जातेगाव धरणामध्ये आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही जलसमाधी घेणार आहोत. 250 घराला 1-2 लाख रुपये जरी दिले असते प्रत्येक शासनाला, 50,000 घरी पाईपलाईन आणलेलं आहे. ते पाणी जर एवढी मोठी योजना खर्च होऊन आज जर गावाला पाणी नसेल तर तुम्ही वाटून घेतले असते, बाकीचे 1 लाख आम्हाला दिले असते.